जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. बोक्या, काय झालं रे तुला? अरे त्या खोलीत कोणतरी आहे. घरात कोणी ना कोणीतरी असणारच, त्यात काय एवढं? अरे बाहेरून कुलूप लावलेल्या खोलीत कोण असू शकेल? बोक्या, डोक्यात भलते सलते विचार घालून नको घेऊस बाळा. हो ना. बोक्या, त्यांच्या घरात दोनच माणसं आहेत. फार फार तर एखादा कुत्रा किंवा मांजर असेल काहीतरी. नाही बाबा, तो आवाज कुत्रा किंवा मांजरीचा नव्हता. तो आवाज एका माणसाचा होता. बाहेर वा, एक आमच्या घरातून बाहेर वा, नाहीतर मी मारेन एकेकाला, फोडून काढेन. त्या बंद खोलीतलं रहस्य काय आहे हे तुला खरंच जाणून घ्यायचंय. हो बाबा. ठीक आहे, तर मग ते रहस्य जाणून घेण्यासाठी या घरातल्या सगळ्यांनी बोक्याला मदत करायची. काय वाचते तेवढं आई? अरे बघ ना, माशाचं तेल हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त. डबा नलू, बोक्या काही बोलला का ग? कशाबद्दल? अरे त्या रहस्यमय खोलीबद्दल त्यांनी काय विचार केलाय? नाही, अजून तरी काय बोलला नाहीये. पण त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी विचार सुरू असणार. शांत बसणार आहे का आपला बोक्या? बाबा, तुमची मदत लागेल. केली. काय मदत हवी पण? तुम्ही चावरे काकांना संध्याकाळी त्यांच्या घरी येण्यापासून थांबवा. अरे, असं एखाद्याला त्याच्याच घरी जाण्यापासून कसं काय थांबवणार आपण? बाबा, आपल्याला फक्त 1 तास हवाय. तुम्ही त्यांच्याशी बोलून. बोक्या, अरे काल एवढं सगळं घडल्यावर ते चावरे बाबांशी बोलतील तरी का? बोलतील. जर चावरे काकांना फुकट हिंदी सिनेमा बघायला मिळाला ना तर नक्की बोलतील. काय? त्यांना हिंदी सिनेमा बघायला खूप आवडतं. तुला काय माहिती? त्या दिवशी मी चावरे काकांकडे वर्गणी मागायला गेलो होतो ना, तेव्हा काय झालं माहितीये? अरे, मला ना लहानपणापासून गाण्यांची खूप आवड आहे. कोणती गाणी आवडतात काकू तुम्हाला? मराठी की हिंदी? अरे हिंदी. अरे माझ्या प्रफुल्लला ना हिंदी पिक्चर खूप आवडतात. एखादा नवीन पिक्चर लागला ना की हा लगेच चालला बघायला. मग मी पण जायचे त्याच्या बरोबर. अरे मी तर थिएटर मध्ये बसून गाणी म्हणायचे, माहितीये का? हो हो. काकांना मान्य आहे तुमचं गाणं गाणं थिएटर मध्ये? नाही ना. नशीब वाचले का? तो मला म्हणाला की जर गाणी म्हणायची असतील ना तर सिनेमालाच नेणार नाही तुला. मी तसं तो कौतुक करतो रे माझ्या प्रत्येक गोष्टीचं, पण गाण्याच्या बाबतीत ना नाही करत तो कौतुक. मग काय, आमचं पिक्चरला जाणंच बंद झालं. काकांना पूर्वीसारखं सिनेमाला जायला मिळत नाही. जर आता त्यांना सिनेमाला जायची संधी मिळाली तर ते नक्की जातील. करेक्ट आहे. चल, मी एक आयडिया करतो. ऑफिस सुटल्या सुटले त्यांना गाठतो आणि माझ्याकडे एक सिनेमाचं एक्स्ट्रा तिकीट आहे असं सांगून त्यांना तिकीट देऊन टाकतो. थँक्यू बाबा. पण एका गोष्टीची खात्री करून घ्या की ते सिनेमाला बसलेत की नाही. हा, नक्कीच नक्कीच. त्याची काळजी तू नको करू. बोके, मला एक सांग, चावरेंना सिनेमाला पाठवून काय मिळणार आहे? म्हणजे त्यामुळे त्या बंद खोलीचं रहस्य कसं काय उलगडणार आहे? त्याची सगळी प्लॅनिंग मी करून ठेवली. दादाला सुद्धा प्लॅन आवडलाय. ग्रेट. चला, मी निघतो मग. बाय बाय. बोक्या, तुम्ही जे काही कराल ना ते सांभाळून करा. ते चावरे मला काही बरे नाही वाटत रे. जा, लागा तयारीत.
कोण आलं आता? तू काय हवंय तुला? मला काही नकोय. कमिटीने तुम्हाला गणेशोत्सवात गाण्याची परवानगी दिलीये ते सांगायला आलो होतो मी. तुमची इच्छा नसेल ना तर तुम्हाला गायचं नाही असं सांगून टाकतो मी. हे असं कसं सांगून टाकतो? ये ना, या आतमध्ये ये. ये बस. हो. ए काय आणू तुला? चहा कॉफी? नको नको, आपण मुद्द्याकडे वळूया. हा वळूया. पण माझी काय रिक्वायरमेंट आहे ते सांगितले ना बोक्याने? हो तर म्हणूनच आलोय तुमचा आवाज ऐकायला. गाताय ना आता लगेच ग? हो. कुठलं गाणं म्हणू? म्हणा कोणतेही जे येईल ते. हा, लागा चुनरी में दाग छुपाऊ कैसे, लागा चुनरी में छुपाऊ कैसे, घर जाऊ कैसे, लागा चुनरी में दाग छुपा. ए कसं वाटलं गाणं? वा वा, मस्तच मस्तच. दुसरं म्हणू का? नको 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 नको. का रे? अहो म्हणजे त्याचं काय ना, या रूम मध्ये हवा तसा इफेक्ट येत नाही हो. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? म्हणजे मला सांगा, तुमच्या घरी उत्तरेकडे उघडणारी खिडकी असलेली एखादी रूम आहे का? हो आहे की. का पण? अहो त्याचं काय ना काकू, हा, तुमचा जो हा हॉल आहे ना तो पूर्व पश्चिम आहे आणि आत्ताच्या वेळी त्याच दिशेने वारे वाहतात. अगो बाई. हो ना. त्याचं काय आहे, अहो आवाजावरती वाईट परिणाम होतो त्याचा. क्वालिटी बिघडते आवाजाची. मग काय करायचं आता? म्हणून म्हणतोय त्या रूम मध्ये जाऊया का? अरे पण आतमध्ये पसारा आहे रे खूप. असू द्या हो. तू लक्ष नको दिवसा. अहो तुमचं गाणं ऐकताना आजूबाजूला लक्ष जाणार आहे का? बर चल. सारे ग, आवाजाची पट्टी जरा बघते. गरम पाणी प्यायला पाहिजे. अरे विजू कुठे राहिलास तू? आलो आलो. हा ये लवकर ये. सारे ग म, विजू आलो आलो. सारे. अरे दार का लावतोस? ते म्हणते ना इफेक्ट इफेक्ट. माझं कॉन्सन्ट्रेशन पण छान होईल. चालेल चालेल. हो हो. बस, बस, बस. हे तुला गाणं म्हणून दाखव ना. हो हो गा. ओळख का तू? ओळखलंस? ते हे ते त्या पिया बिना. हे होतं का? पिया बिना बसिया बसिया. बेस बेस. बसिया बाजे ना पिया बिना. आवडलं? मस्त. काय अहो म्हणजे ही कला माहितीच नव्हती तुमच्यातली. अरे थँक्यू विजू, थँक्यू. आता अजून एक म्हणते. हा? अगदी अगदी. हा. हे घे सॉल्यूट. तो माझा मित्र आहे ना वर्गातला विक्की, त्याच्या बाबांचं डुप्लिकेट चाव्यांचं दुकान आहे, तिथून आणलंय. अरे रे चल ट्राय आउट कर. पिया बिना बसिया बाजे ना. नाही ना, लवकर कर ना. दे मीच करतो. मस्ताने हजारो. आवाज येतो का बाहेर कुठून?
नाही हो आवाज आवाज अहो तुमचा आवाज इतका सुमधुर आहे ना काय म्हणजे गा ना. थँक्यू बिजू. आता अजून एक गाणं. लवकर लवकर कर बोक्या. लाईट लावू काय? नको. घाबरू नकोस. कसं त्या सांभाळ. तू नकोस. मी बोक्या. तुझं नाव काय? बोल ना. तुला कोणत्या नावाने हाक मारतात? माझी आई मला बोक्या म्हणते. आई 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 आई. सांग ना तुझी आई तुला कोणत्या नावाने हाक मारते? किसन किसन. आई आई किसन. आई तू चल इथून. काय करतोस? हे, याला कुठे नेऊन ठेवणार? ते बघू नंतर. राहू दे. किसन तुला इथे कोंडून ठेवतात ना मारतात पण. मग तू चल इथून. किसन चल ना. ऐक माझं. किसन तुला तुझ्या आईकडे जायचंय. आई 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 हा आई आई हा त्याला सोड. सावकाश. हाय रे हाय बात जिसमें प्यार तो है जहर भी है. हाय ये बाय. आजी आई 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 काळजी करू नकोस. तुला इथे कोणी काही बोलणार नाही. आजी आई 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 बाबा आई 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 आई. चालता येत नाही रे चिन्मयानंदा. अगं बाई हा कोण? बुक्या कोणाला घरी घेऊन आलायस? हेच ते बंद खोलीचं रहस्य. म्हणजे ह्यालाच का डांबून ठेवलं तर त्या चावऱ्यानी? काय अवस्था झाली आहे बिचाऱ्याची. मी त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. हा आले. मी जरा जाऊन आलो. अरे तू कुठे निघालास आता याला टाकून? मी जरा दादाला कळतो काम झालंय म्हणून. काही कळत नाहीये काम झालंय की नाही. अरे विजू, अरे इतक्या वेळ पण आतमध्ये बसलो होतो. तू माझं गाणं ऐकत होतास पण मी तुला काही विचारलंच नाही रे. तू काय घेणार का चहा कॉफी? हा बर बर चालेल. हा मी आलेच लगेच करून आणते. काम फत्ते
काय झालं? काम मला पटकन एक काम आठवलं. मी जरा जाऊन येतो. हा हो का? हे पण माझं गाण्याचं फिक्स करून टाका. हो हो अगदी नक्की. थँक्यू थँक्यू. हो हो. होठों पे ऐसी बात में दबा के चलिया. सावकाश खा बाळा, ठसका लागायचा ना. हळू. मेलू, त्या चावऱ्याने बिचाराला उपाशी ठेवलं ग. माणसं आहेत की राक्षस? एकतर उपाशी डांबून ठेवलंच, वर काही झालंच नाही असं वावरायचं. देव नरकात सुद्धा जागा देणार नाही त्या चावऱ्याला. खरंच. सावकाश सावकाश सावकाश. आणखी देऊ बाळा? घे पाणी घे. सावकाश सावकाश. झालं आता विचारू. विचार आता. किसन, चावरे काका तुझे कोण लागतात? त्यांनी तुला असं कोंडून का ठेवलं होतं? कुठे राहतोस? तुझी आई कुठे आहे? आई आई हो हो हो. अरे थांब 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 जरा. त्याला जरा आईची आठवण येते रे. हा भोक्या, तो ना खूप घाबरले. त्याला जरा शांत होऊ दे, मग तू काय विचारायचं ते विचार. हा हुश, सुटलो बाबा एकदाचा. काय गात होत्या त्या काकू. अरे याला लपून ठेवलं होतं का? हो. काय नाव याचं? किसन. याचं नाव किसन आहे. अरे किसन, तुझे आई बाबा कुठे असतात? आणि तू चावऱ्यांकडे कसा आलास? तुला त्यांनी कुलूप लावून बंद करून का ठेवलं होतं? दादा, अरे थांब. तू आधीच खूप गोंधळलाय. मला वाटतं त्याला थोडा वेळ आराम करायला हवा. नंतर तू शांत होईल आणि मग आपण त्याला विचारूया, त्याची माहिती काढूया. चालेल? बरोबर बोललास रे चिन्मयानंदा. त्याला जरा झोपायला हवंय. काय आहे ना, उपाशी पोटी झोप नाही लागत रे माणसाला. चल बाळ चल. आम्ही आहोत तुझ्यावर. चिन्मयानंदा, दरवाजा का लावलास लगेच? आजी, कोणीही किसनला चुकूनही बघायला नको. आणि किसन विषयी बोलताना आजूबाजूला बघून आणि मोठ्याने तर मुळीच बोलू नका. जर हे चावरे काकांना कळलं ना तर सगळा गोंधळ होईल. हो अगदी बरोबर आहे. आपण ना कोणी याचं नावच घ्यायला नको, म्हणजे शंकेला काही वावच राहणार नाही. करेक्ट आहे. पण ना मला एक शंका आहे. म्हणजे त्या चावरींना कधी ना कधीतरी कळेलच ना की हा तिथे नाहीये. आणि त्या बंद खोलीबद्दल त्यांना आपणच विचारले, त्यामुळे त्यांचा सगळ्यात आधी संशय येणार तो आपल्यावर. आणि ह्याला शोधत ते आपल्याकडे नक्की येणार. चले आओ अकेले. गाणं गुणगुणते म्हणजे रागावलेली नाहीये. स्मितुडी, ए स्मितुडी. अय्या प्रफुल्ली, कधी आलास तू? मगाशीच आलोय, पण गाणं सुरू होतं ना तुझं, म्हणून डिस्टर्ब नाही केलं मी तुला. अरे असाच थोडा रियाज करत होते रे. हे तुला माहितीये, या वर्षीच्या गणेशोत्सवात मी गाणं म्हणणार आहे. अरे वा, म्हणजे तुला संधी मिळाली म्हणायची. सगळं त्या बोक्यामुळे झालं. अ? अरे तो विजय पण आला होता. कोण विजय? अरे असं काय करतो तो विजय, सातबंड्यांचा मोठा मुलगा. शाबास. काय? आणि तू त्याला आत घेतलंस? हो. मग काय झालं, माझं गाणं ऐकायला आला होता तो. स्मितुडी, काय? तुला माहिती आहे ना ते सातबंडे कुटुंब कसं वास काढत असं त्या खोलीच्या आसपास म्हणून?
त्या कार्ट्यांनी कुलपाशी जाऊन काही अरे नाही, पण तो काहीच करू शकला नाही. 1 मिनिटही मी त्याला माझ्या नजरेआड होऊ दिलं नाही, माहितीये तुला. काय झालं समाधान? अरे हो काय नुसतं बघ ना माझ्याकडे. ऐकायचंय ना स्मितुडी, मग येते ऐकायला, मला बघायची काय गरज आहे, बोल. मी असं ठरवलंय की मी सगळी जुन्या पिक्चर मधली गाणी म्हणणार आहे. तुला आवडतात ती? म्हणजे 70च्या दशकातली गाणी. तुला कुठली कुठली गाणी? अरे काय झालं? अंतरातेस का जरा, 1 मिनिट थांब. काय झालं? आवाज येत नाही यातून काही. हा? थांब. काय करायचं, कुठे लपवायचं ह्याला काहीच कळत नाहीये. काय सुचतंय का तुला? तुला रे? नाही ना, काही सुचत नाहीये. चावरे आले. अरे बापरे, केवढा घाबरलाय. तू जास्त आवाज केलास ना तर त्यांना कळेल तू इथेस. मग परत पट्टी खावी लागतील. शांत राहा. शांत. काय तर दार तर उघडावंच लागेल. काय मी जाते, दार उघड. काय हे बघ, दार एकदम उघडू नकोस. कडी, लॅच, साखळी उघडण्यात थोडा थोडा वेळ लाव, म्हणजे मला पण याला लपवायला वेळ मिळेल. मी प्रयत्न करते. हा चल चला चला चला, तू कर बाबा काय ते. हे दार लावते मी, कर लवकर. थांबा जरा, कडी काढू दे. उघडतोय हो, थांबा. उघडतोय ना. कुठे आहे तो? कोण? तो कुठे आहे? कोण? कोण म्हणजे? किसन कुठे आहे? कोण किसन? आमच्याकडे कोणी किसन नाही. हो का? आणि आम्ही कुठल्या किसनला ओळखत पण नाही. खोटं बोलू नका. तुम्हीच आणले पळवून त्याला. हा, तू आला होतास ना रे आमच्याकडे? हा, हो, पण मी चोरून नव्हतो आलो. काकूंना गाणं म्हणायचं होतं ना, म्हणून आलो होतो. मरू दे तिचं गाणं. मला अहो, वहिनींच्या गाण्याला नावं ठेवताय तुम्ही? हो, तिच्या गाण्याला मी ना. तुम्ही उगाच विषय बदलू नका, मी तुम्हाला सांगतोय. आधी किसनला बाहेर द्या माझ्या ताब्यात, नाहीतर पोलिसात जाईन मी. पोलिसात? जा जा. पोलीस काय करणार आहेत? चौकशी करणार ना. ते काय आम्हाला अटक नाही करू शकणार. आणि हो, आम्ही कॉलेजात कायदा शिकतो. बरोबर आहे. आणि काय हो, कोण कुठला किसन? आम्ही कोणाला ओळखतच नाही, मग आम्ही लपवू कशाला? दाखवतो तुम्हाला. ते काय कोंबडीचं पिल्लू आहे का पातेल्या खाली झाकून ठेवायला? सापडेल तेव्हा कळेल कशाचं पिल्लू आहे ना ते. तुम्ही मला खोले तुम्ही असं शिरू करू शकता आमच्या बेडरूम मध्ये? हे सगळं त्याला आणताना विचार करायला हवा होता. हो हो, काका, पण आधी मला सांगा, तो किसन आहे कोण तुमचा? नातेवाईक आहे माझ्या बाजूला ना. मी तुम्हाला असं लपवून ठेवलं असणार. मला खात्री आहे. कोणी नाहीये इकडे. काय कोणी काय असं बघतोय? ए, कुठे आहे किसन? कुठे आहे? कोण किसन? कोण किसन? तुमच्या सगळ्यांच्या वर्तणुकीवरून कोणी नाहीये. शोधल्याशिवाय सांगत तुम्हाला काही कळतंय का? कळतंय का? नाही आमच्याकडे किसन. काय 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 चाललंय? तुम्ही इथे कसं काय? अच्छा, सिनेमा लवकर संपला का? मस्त होता ना सिनेमा? अहो, तो हिरो काय ऍक्टिंग करतो, कमाल. मरू दे तो हिरो. मला सांगा, आमचा किसन आधी तुम्ही लपवून ठेवला, त्याला बाहेर काढा. दादा, काय मस्करी लावली ही? देऊन टाक त्यांचा किसन त्यांना परत. हा, हो, तुम्ही त्यांचं ऐकून दादाला का ओरडताय? हे बघ प्रदीपा,
यांनी आपल्या सगळ्या घराची झडती घेतलीये. त्यांना काही सुद्धा सापडलेलं नाहीये घरात. काय सांगतेस काही? काय होतं रे? काय म्हणते आमची आई? हे बघा, साळसूतपणाचा आव आणू नका. तुम्ही सगळे सामील आहात या कटात. माझ्या किसनला तुम्हीच लपवून ठेवलाय. ठीक आहे, शांत व्हा चावरे, शांत व्हा. हा, मुळात मला सांगा, कोण आहे किसन तुमचा? कोण आहे म्हणजे नातेवाईक आहे माझा. मग तुमचा नातेवाईक आमच्या घरात काय करतोय? काय ग, तू या चावरेंच्या नातेवाईकांना जेवायला बोलवलंस की काय? ओ नाही, मी कशाला कोणाला बोलवू? मग विजू तू का बोक्या? ए प्रदीपा, मला विचारू नकोस हं. मी कुठल्याही अनोळखी माणसाला घरात बोलवत नाही. हा, आणि मी तर घरी नव्हतोच. मी आत्ता आलोय ऑफिस मधनं. हो, चावरे, मला एक सांगा आधी, तुमचा हा कोण? हा किसन. तो दिसतो कसा? दिसतो म्हणजे असा एकदम चवळीच्या शेंग्यासारखा, असा एकदम सडपातळ. असे अनेक असतात. वर्ण गोरा आहे त्याचा. तसं नाही अहो, त्याचं असं तोंड असं बाहेर आलेलं आहे. चुचकुळ तोंड आहे असं बघा, असं चोचीसारखं. हा, हे वेगळं आहे. आणि डोळे सुद्धा असे बाहेर आलेले आहेत. डोळे बाहेर आलेत? बटाट्यासारखे डोळे आहेत. काय सांगताय काय चावरे? म्हणजे काय, खोटं कशाला बोलू मी? अहो, या अशाच एका मुलाला मी आत्ताच हा, इकडे सोसायटीतून बाहेर पळून जाताना बघितला. कुठे गेला पण? म्हणजे असा गेट मधून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूला गेला, उजव्या बाजूला का सरळ गेला? सरळ गेला, मग परत मागे वळला. कसा ए, अरे तो किसन आहे कुठे? आम्हालाही माहित नाही. बोक्याने लपवलं त्याला कुठेतरी. चल मग बघूया आधी. हो, चल चल चल. काय रे, कुठे लपवलंयस? कुठे तो? किसन, अरे तू जर का काही सांगितलं नाहीस तर आम्ही तुझ्या घरच्यांना कसं शोधणार? आई आई अरे पण तुझ्या आईचं नाव काय? आई अरे आडनाव तरी सांग. बाबा, मला नाही वाटत किसनला काही सांगता येईल. इथे आपल्या बिल्डिंग पत्री बिल्डिंग गिरगावातली? पत्री बिल्डिंग गिरगावात आहे. गिरगाव पत्री बिल्डिंग आई आई ही बिल्डिंग माहितीये मला. तुम्हाला पत्री बिल्डिंग बद्दल माहिती आहे? मग मला सांगा ना, मी उद्याच जाऊन माहिती काढून येतो. नाही हा चिन्मयानंदा, अरे गिरगावात जायचं म्हणजे काय कोपऱ्यावरच्या वाण्याकडे जाणं इतकं सोपं नाहीये बरं का. तू नाही जायचं इतक्या लांब. मग बाबा, तुम्ही जाल? हो, मी जाईन. दादा, आपल्याला जरा सावरे काका काकूंची माहिती काढायला हवी. हो हो, आपण ना असं करूया. आता कोणी काही करू नका, खूप उशीर झालाय. त्याचे डोळे पण पांगतायत. आता झोपा सगळ्यांनी. हा, चला उद्या करा काय ते. चला झोपूया, चला. रात्र पण झाले खूप. चला मुलांनो, आता शांतपणे झोपा. हा, गप्पा अजिबात मारायच्या नाही. आई, तू किसनला तुझ्याजवळ झोपू देशील? त्याला सारखी यायची आठवण येते. तू त्याला हात लावलं की तो दचकत सुद्धा नाही. रात्री त्याला झोप नाही लागली तर तू त्याला थोपटावून झोपवशील सुद्धा. म्हणून खूप समजूतदार झालायच रे बोक्या. येते मी त्याला. हो, लोनचं काम होऊन जाईल. हा. प्रदीपा, अरे किसनच्या आईला भेटायला जायचंय, लक्षात आहे ना? हो, आहे लक्षात. आणि काय कळलं की आम्हाला लगेच फोन करून कळवा. हो, कळवतो. सावकाश. चेहऱ्यावरून कसे साळसूत दिसतात ना दोघे नवरा बायको. आणि वागणं हे असं. नाहीतर काय. पण मला एक कळत नाहीये,
त्या चावऱ्यानं त्या मुलाला डांबून का ठेवलं असेल? डांबू तर ठेवलंच, उपाशी पण ठेवलं ते. बिचार पोर ते खचून गेलं एकदम. वाईट लोक आहेत. अगं ए नलू, आमटी उकळून गेली की ग? अगं किती विचार करशील त्या किसनचा? आई दिवसभरात यांचा एकही फोन आला नाहीये. यांची आणि त्या किसनच्या आईची भेट झाली असेल की नाही, किंवा मग हे गेले आणि ती तिथे नसेल, मग आपण काय करायचं? मला तर काही सुचत नाही बाई. आता चिन्मयानंद म्हणाला म्हणून आपण सगळे तयार झालो खरं, पण आता हो काय कळलं का? कशाबद्दल? अरे तू त्या किसनच्या आईला भेटायला जाणार होतास ना? अरे हो, ते दिवसभर कामाच्या गडबडीत राहूनच गेलं ग. मग येताना जायचं ना. अगं अजून 1-1.5 तास मोडला असता. इथे ऑफिसचं काम संपत नाही म्हणून घरी येऊन आलोय करायला. अहो ते पोर बिचारा आई आई करते सकाळपासून. आणखी किती दिवस आईला न भेटता राहणार तो? अरे त्या चावऱ्याला कळायच्या आधी त्याच्या आईला शोधून काढलं पाहिजे ना. मग मी उद्या करतो प्रयत्न आणि गाठतो त्याच्या आईला. बरं बोक्याने काही नवीन माहिती दिली का? नाही, सकाळी गेलेला अजून आला नाहीये. इतका उशीर झाला म्हणजे येताना नक्की काहीतरी बातमी आणेलच. आई आला बाई, आला. 100 वर्ष आयुष्य चिन्मयानंदाला. अगं बाई, चिन्मयानंदा बैस बैस बाळा, बैस 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 बैस. अगं पाणी घेऊन ये ग. हो आणते. अरे सकाळपासून कुठे होतास तू? हो हो सांगतो. हा पाणी आण, पाणी आण. हो, आले. घे पाणी घे. सावकाश सावकाश. मी गिरगावात पत्री बिल्डिंग मध्ये गेलो होतो. का? मी जाणार होतो ना तिकडे, तू का गेलास? सकाळी तुम्ही ऑफिसला जायच्या आधी फोनवर बोलला होतात, म्हणून मला वाटलं तुम्हाला आज ऑफिसमध्ये जास्त काम असेल. तुम्हाला वेळ सुद्धा मिळणार नाही तिकडे जायला, म्हणून मी गेलो. प्रदीपा, आपला चिन्मयानंद खूप शहाणा झालाय रे. हो पण काय सांगून जायची पद्धत आहे की नाही? सांगितलं असतं तर तुम्ही जाऊ दिलं असतं का? नसतं दिलं, कारण तू शहाणा झाला असलास तरी मोठा झालेला नाहीयेस. बाबा, आता मी इतका लहानही नाहीये. हो का? मिस्टर चिन्मयानंद सातबंडे, काय केलं आपण गिलगावात जाऊन? मी गिरगावात जाऊन किसनच्या आईला भेटलो आणि कोण आहे का घरात? कोण रे तू? मी चिन्मयानंद सातबंडे. काय काम आहे? तुम्ही किसनच्या आई आहात ना? भैरा, मीच किसनची आई आहे. किसनचे बाबा त्याच्या लहानपणीच वारले. किसनची आई धुनीबंडी करून त्याला मोठं करत होती. चावरे काका त्यांच्या शेजारीच राहायचे. हो, त्यांच्या तिकडे 2 खोल्या होत्या. किसनची आई त्यांच्याकडे काम करायची. तिला लिहिता वाचता येत नव्हतं, म्हणून कोणतं पत्र आलं की ती चावरे काकांना नाहीतर काकूंना वाचायला सांगायची आणि ते नाईलाजानं वाचून दाखवायचे. 2 वर्षामाग एक पत्र आलं होत. साहेब, एक पत्र आले. हो का? जरा वाचून दाखवा की. मला काय दुसरी कामं नाही काय? उठसूट काय पत्र वाचा? प्रफुल्ली, अरे काय जायचं ना बाहेर आपल्याला, चल ना लवकर. मी तयारच आहे. ही बघ, ही आली आहे पत्र घेऊन. उठसूट याला पत्र तरी का पाठवतं तिथे नातेवाईक काही कळत चल बरं नाही. तू. नंतर नंतर चल 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 चल. साहेबांना वाचाय दिलं तर ते गेले बाहेर निघून आणि ते तसंच राहिलं. दुसऱ्या दिवशी मी कामाला आले तर ते म्हणाले होते, तुझं लेकरू मला दे.
तुझ्याकडे काय आहे? तू त्याला काय शिकवणार आहे का दवा करणार आहे? त्यांचं बी बरोबर होतं म्हणा, पण आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं? पोटचं लेकरू कसं दुसऱ्याला द्यायचं? बरोबरच आहे. आईचा जीव राहील का मुलाशिवाय? पण मग हा किसन चावरेंकडे कसा आला? सावरे काकांनी किसनच्या आईला खूप समजावलं, तेव्हा जाऊन ती तयार झाली. आणि चावऱ्याला कशाला दत्तक मुलगा हवा होता? नाव चालवायला पोरगा हवा होता त्यांना. आम्हाला मूल होणार नाही, आम्हाला वारस मिळेल, तुझ्या पण मुलाचं भलं होईल असं म्हणाले होते साहेब. म्हणून मी काळज व दगड ठेवून किसनला त्यांच्या हातात दिलं होतं. अरे देवा, काय झालं असेल त्या माऊलीचं? या राक्षसाने त्या मुलाचं फार पोतेर करून टाकलंय रे. अरे पण त्या किसनची अवस्था बघून त्याची आई गप्प कशी बसली? बाबा, सावरे काकांनी किसनला दत्तक घेतलं तेव्हा ते शेजारी शेजारीच राहत होते ना, म्हणून तो सारखा तुमच्याकडे येत जात राहील. हे कारण देऊन त्यांनी 2 दिवसात घर बदललं. म्हणजे दत्तक घेतल्यापासून ते किसनला असं वागवतायत? देवा, माणसं म्हणावीत की काय? तेव्हापासून आजपर्यंत किसनच्या आईने त्याला पाहिलं सुद्धा नाहीये. तो कसा आहे हे सुद्धा तिला माहित नाही. चावरेंना बिल्डिंग मध्ये येऊन 2-3 वर्ष तरी झाली असतील. अच्छा, म्हणून त्यांनी एवढं तडकाफडकी गिरगावातलं घर बदललं. पण बोक्या, ते पत्राचं काय झालं पुढे? तेच तर कळलं नाही ना. म्हणजे तू त्याच्या आईला विचारलं नाहीस? बाबा, सावरे काकांनी ते पत्र किसनच्या आईला कधी वाचून दाखवलंच नाही. हो, म्हणजे त्या पत्रात असं काहीतरी असणार ज्यामुळे चावरेंचा खूप मोठा फायदा होणार होता आणि म्हणून त्यांनी किसनला दत्तक घेतलं. माणूस तिला लाज आणली आहे चावऱ्यानी. अशा लोकांना भर चौकात उभं करून चापकाने फटकावलं पाहिजे. नलू, हो जरा शांत राहा. सगळ्यात आधी आपल्याला ते पत्रात काय आहे माहिती करून घ्यायला हवं, आणि त्यासाठी ते पत्र मिळवायला हवं. पण ते पत्र मिळणार कसं? आयडिया. दादा, प्रफुल्ली, असं कसं झालं रे? देवाची शपथ घेऊन मी सांगते, मी कुलूप लावलं होतं रे व्यवस्थित. बाहेरचा दरवाजा सुद्धा बंद होता. हो ग स्मितुडी, माझा आहे विश्वास तुझ्यावर. हे सगळं कारस्थान ना त्या सातबंड्यांचं आहे. दिसतात तितकी सरळ नाही येतात ती माणसं. ते सातबंडे कुटुंब आणि त्यांची ती 2 मुलं, त्यांनीच काहीतरी केलं असणार. हे चावरे आणि या त्यांच्या मिसेस, त्यांनीच त्या किसनला डांबून ठेवलं होतं. काही काय सांगतोस त्यांना? कोण किसन? किसन वगैरे कोणी आमच्याकडे नाही राहत. हो, मग आमच्याकडे कशाला त्याला शोधायला आला होतात? अरे सातबंड्या, हवालदार समोर दादागिरी करतोस? 2-4 फटके पडे ना सगळं बाहेर पडेल, समजलं का? अहो, काय काय करताय तुम्ही? कुठे घेऊन चाललात त्यांना? कुठे म्हणजे? पोलीस स्टेशनला घेऊन चाललोय. ओ काकू, आम्हाला किसनच्या आईने सगळं खरं सांगितलंय. तुम्ही बऱ्या बोलानं सगळं कबूल केलं तर प्रकरण थोडक्यात मिटेल, नाहीतर भारी पडेल, समजलं का?
बोक्या तुला खात्री आहे दादा हे काम नक्की करेल? नक्कीच. दादाच्या मित्राचे बाबा पोलिसात आहे ना, त्यांनी जर पोलीस हिसका दाखवला तर चावरे काका नक्की घाबरतील आणि त्या पत्राचं कोडही सुटेल. दादा आलाच. काय रे विजयेंद्र, अरे झालं का रे काम? अर्थात. अहो बाबा, किसनचे कोणीतरी लांबचे काका होते. त्यांनी किसनच्या नावावर मृत्यूपत्र केलं होतं. किसन 18 वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या नावावर सगळी संपत्ती होणार होती. असं पत्र काकांच्या वकिलांनी किसनच्या आईला पाठवलं होतं आणि ते नेमकं चावरे काकांच्या हाताला लागलं. त्यानंतर त्यांच्या डोक्यात कुटील कल्पना आली. त्यांनी किसनला दत्तक घ्यायचं ठरवलं. त्याच्या नावावर संपत्ती झाल्यावर त्याला फसवून सगळे कागदपत्र आपल्या नावावर करून त्याला हाकलून द्यायचं ठरवलं. पैशांसाठी हाल केले हो या लेकराचे. हो ना. आणि ह्या बिचाऱ्याला कळलंही नसेल आपले असे हाल का होत आहेत ते. हो ना. बाबा, आपण किसनला त्याच्या आईकडे न्यायचं. बिचारा कधीपासून आई आई करतोय. आई आई. हो 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 बाळा हो. अहो बाबा, पण किसनच्या आईला जर ते कायदेशीर व्यवहार जमले नाहीत तर, म्हणजे परत त्यांना कोणी फसवलं तर? माझ्या ऑफिसमध्ये एक वकील आहेत, मी त्यांची गाठ त्याच्या आईशी घालून देतो. ते सगळं करतील नाही. हा प्रदीपा, अरे त्याची मनस्थिती सुद्धा बरी नाहीये. डॉक्टरांना दाखवलं तर आणि हो, ह्याच्या शिक्षणाचंही बघावं लागेल आपल्याला. हो हो, सगळं काही व्यवस्थित होईल. मी सगळं नीट मार्गी लावेल. हा नलू, आपल्या बोक्यामुळे किसनवरचं संकट टळलंय. हा मग त्यांनी जर का त्या बंद दरवाजा मागचं रहस्य शोधून काढलं नसतं तर किसन राहिला असता त्या बंद दरवाजा आडच. हो ना. मग बोक्या, किसनला नेऊया ना त्याच्या आईकडे. किसन, चल तुझ्या आईकडे जाऊया. आई 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 आई